अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अशात शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर परिसरातील पिके नष्ट झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले। राज्य आणि केंद्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी केलेली आहे। वानखडे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी देखील केलेली आहे। आपण पाहत असाल तर गेल्या काही दिवसापासून पीक पेरणीपासून तर आज तागायत जिल्ह्यात सतत पाऊस आहे आणि त्या पावसामुळे काही ठिकाणची शेती उगवली, काही ठिकाणची उगवली नाही। पण जी शेती उगवली त्यासाठी शेतकऱ्यांना त्याला वाचवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला। मग खत असतील, बी बियाणं हे खत असेल किंवा फवारे असतील, हे सगळी कास्तकारी करून शेतकरी तयार आहे। पण गेल्या काही 2-3 दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळे ती पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत आणि ती पाण्याखाली पिकं असल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना शाश्वती नाही किंवा हे नाही की ते पूर्ण पिकं नष्ट होतील। म्हणून शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। त्यांना विशेष पॅकेज असेल, पीक विमा असेल, हे जाहीर करून त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांना राहावं, या निमित्ताने मी मागणी करणार आहोत।